कराग्रे वसते लक्ष्मी। जी काही तुम्हाला ताकद लक्ष्मी जी मिळवायची आहे ती तुमच्या हातांमध्येच आहे आणि तुम्ही कर्मावर विश्वास ठेवा आणि मग तुम्ही तुमचं कर्म करत जा। तुमच्या मागे परमेश्वर आहे हा भाव मनात ठेवून तुम्ही तुमचं कर्म नित्य कर्म जर तुम्ही करत गेलात तर तुम्हाला फायदा निश्चित आहे। नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले। मंत्रशास्त्र हे एक अलौकिक आणि अद्भुत शास्त्र आहे, सूक्ष्मातलं शास्त्र आहे, स्पंदन शास्त्र आहे। सकाळी उठल्या उठल्या आपल्याला एक मंत्र म्हणायला सांगितलाय। हा आपल्या परंपरेमधले मंत्र आहेत। असा हात उघडायचा, दोन्ही तळ हात आपल्या नजरेसमोर येतील 1 फुटापर्यंत एवढे धरायचे आणि एक श्लोक म्हणायचा। कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदा, प्रभाते करदर्शनम, समुद्रवसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शम क्षमस्व मे। हे विष्णू पत्नी म्हणजे पृथ्वी, मी आता या अंथरुणातनं खाली येणारे आणि माझे पाय तुला अंगाला लागणार आहेत, म्हणून तू हे भूमाते मला तू क्षमा कर। केवढा मोठा अर्थ साठला याच्यामध्ये। सकाळी उठल्यानंतर माझे पाय जमिनीला लागणार आहेत म्हणून जमिनीशी नतमस्तक होणारी आमची संस्कृती आहे। कराग्रे वसते लक्ष्मी। जी काही तुम्हाला ताकद लक्ष्मी जी मिळवायची आहे ती तुमच्या हातांमध्येच आहे आणि तुम्ही कर्मावर विश्वास ठेवा आणि मग तुम्ही तुमचं कर्म करत जा। तुमच्या मागे परमेश्वर आहे हा भाव मनात ठेवून तुम्ही तुमचं कर्म नित्य कर्म जर तुम्ही करत गेलात तर तुम्हाला फायदा निश्चित आहे। कराग्रे वसते लक्ष्मी, इथे बोटांच्या अग्रभाग जे आहे तिथे लक्ष्मीचा वास आहे। करमध्ये सरस्वती, सरस्वती ही बुद्धीची देवता आहे। लक्ष्मी ही राजस गुणाची आहे, सरस्वती ही सत्व गुणाची आहे। आणि करमुले तू गोविंदा। आता ही गोविंदा म्हणजे कोण? गोविंदा म्हणजे गोविंद नव्हे, गोविंदाची बायको पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मी अशा या 3 देवी आहेत। तर ही पार्वती जी आहे ही पार्वती, करमुले तू गोविंदा म्हणजे पार्वती आहे। या 3ही देवतांचं स्मरण करायचं आणि भूमातेला स्पर्श करायचा आणि हे माते मला क्षमा कर आणि मी आता माझं दिनक्रम सुरू करतोय। दिवसाची सुरुवात झाली, नंतर आपण आंघोळ झाल्यानंतर पुन्हा एकदा देवाच्या समोर उभा राहतो आणि देवाला नमस्कार करतो। आपल्याला जे काही स्तोत्र येतंय, प्रणम्य शिरसा देवम असेल किंवा अथर्वशीर्ष येतंय असेल, आंघोळ झाल्यानंतर देव कक्षामध्ये जायचं आणि त्याच्या समोर नतमस्तक व्हायचं आणि प्रार्थना करायची, आजचा दिवस तुझ्या कृपेने माझा खूप छान आनंदात जाऊ देत। इथे काही मंत्र, इथे काही जप आपण करू शकतो। मग इथे कर्मकांड प्रत्यक्ष केलं तरीही चालतं। एखादी माळ हातात घ्यावी, मग ती तुळशीची असू देत, ती रुद्राक्षांची असू देत, ती अन्य कोणत्याही धातूची बनलेली असू देत, सोन्याची असू देत, चांदीची असू देत, 108 मण्यांची माळ तुम्ही जेवढा वेळ फिरवता येईल तेवढी फिरवा। कर्मकांडाचा भाग आहे, पण ते केल्याशिवाय त्याचा फायदा दिसणार नाही। मला तुम्हाला घरी बोलवायचं खूप मनात आहे, नुसतं मनात असून चालत नाही। तुम्ही या, मी तुमची वाट बघतोय। आज दुपारी 12 वाजता तुम्ही आमच्याकडे जेवायला यायचं आहे असं आमंत्रण देऊन मी जेव्हा प्रत्यक्ष जेवायला येईन तेव्हा ते कर्मकांड पुरेचं होईल आणि मग माझं पोट भरेल, तृप्ती होईल। नाहीतर नुसत्या संकल्पाने काय होणार आहे? कर्मकांड तर केलंच पाहिजे। भारतीय संस्कृतीमध्ये कर्मकांडाला पण तेवढंच महत्व आहे। जेवढं मंत्रशास्त्राला महत्व आहे तेवढंच कर्मकांडाला पण महत्व आहे। मंत्र म्हटल्यानंतर, देवाच्या समोर झाल्यानंतर आजचा दिवस पुन्हा तुझ्या कृपेने सतत त्याला आठवायचं। जेवणाच्या अगोदर पुन्हा मंत्र आहे, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ, हर हर महादेव अशा घोषणा देऊन पूर्वी पंगत उठायची आणि पंक्तीमध्ये अशी जुगलबंदी चालायची। मनाचे श्लोक असतील किंवा अन्य काही स्तोत्र असतील, एका पंक्तीमधनं एक उच्चारण झालं, दुसऱ्या पंक्तीतला माणूस पुन्हा एकदा म्हणतोय आणि हर हर महादेव। तुमच्या जेवणाच्या वेळेला त्या सिरियल मधले ती बायको कोणावर पळून गेली आणि त्याचं कोणावर लफडं आहे असल्या गोष्टी करायच्या नसतात। तर देवाला आवाहन करण्यासाठी, जाठराग्नी प्रदीप्त करण्यासाठी बेंबीच्या देठापासून जेव्हा तुम्ही मंत्रोच्चार करता तेव्हा त्याचा फायदा आणखीन चांगला होतो। अहम वैश्वानरो भूत्वाम प्राणिनाम देहमाश्रितम, प्राणापानः समायुक्तम, पचामी अन्नम चतुर्विधम असं भगवंत सांगतात। मी तुमच्या पोटातला जाठराग्नी आहे, त्या जाठराग्नीचं स्मरण करा आणि मग जेवायला सुरुवात करा आणि मग बघा तो कसा वडवानल होतो आणि सगळं तुम्ही पचवलेलं भस्म करून टाकतो, काही शिल्लकच राहणार नाहीये। इतकी पचनशक्ती जर सुधारायची असेल
तर मंत्र त्या पद्धतीमध्ये, त्या लयीमध्ये, त्या स्पंदनामध्ये तयार झाले पाहिजेत. आणि मंत्राचं उच्चारण जे असतं हे प्रत्यक्ष कंठातून जरी होत असलं तरी त्याचं मूल स्थान हे नाभी आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा पद्धतीने या मंत्रांचं उच्चारण जर झालं तर त्याचा फायदा चांगला होईल. मंत्रांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या घरी जे पौरोहित्य करणारे पुरोहित येत असतात त्यांच्याकडनं आणखीन माहिती मिळवू शकता. नाहीतर YouTube चॅनेलवर अख्खी दुनिया पडलेली आहे, कुठेतरी शोधा म्हणजे सापडेल. धन्यवाद.